विश्वाचा मालक आहे तो, साधा नाहीये. त्याचं दर्शन व्हावं म्हणून ऋषी मुनी तपस्वी लाखो हजारो वर्ष झाडाला उलट टांगून जरी तपश्चर्या केली, जिवंतपणी हाडमांस प्राणी पक्षी खाऊन गेले तरी ज्यांना भान नाही, एवढा त्याग करूनही दर्शन मिळेलच असं अशक्य माझा विठ्ठल जिजाबाईच्या पाठीमागे धावला. थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला. विठ्ठला कळतंय की हो आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. काय संसारावर जीव म्हणायचा. विठ्ठलाला जाग्यावर थांबवलं. आधी नवऱ्याला भाकरी देऊन आल्या, आता तरी बघू द्या काटा. पांडुरंगानं जिजाबाईचा पाय स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल त्या मायमाऊलीचं. थुका लावून काटा दिसतो का पाहिला. कदाचित त्यालाही एका थुक्यात काटा दिसला नसावा, त्यांनीही 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही, पण सरपंचाच्या बायकोला लईच राग आला. पंढरपूरची दुसरी मला माहित नाही महाराज बरं का, तिला राग आला. का हो म्हणे विठ्ठला, विश्वोत्पत्ती आधी हे तवे, विश्वाची उत्पत्ती तुमची, जगाचे मालक हो तुम्ही पांडुरंगा. मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला. गेली अर्धा तास झालं थुका लावताय, खरंच काटा दिसना. एवढं तुम्हालाही कळतं की मायबापा, विठ्ठलाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे. मग का हो वागता असं विठ्ठला. काय वाटतं रखमा तुम्हाला, काटा रुतवणारे आम्हीच आणि काटा काढणारे आम्हीच. नाटकं हो सगळी. अहो कशासाठी विठ्ठला. रखमाबाई, स्वतःपेक्षा जास्त जीव ज्या तुकोबानं माझ्यावर लावला, अशा तुकोबावर जिनं जीव लावला, तिचं प्रेम काय असेल. तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला, नाही तर काय गरज आहे सांग बरं मला. करा ना विचार दादा, काय ताकद असते वैष्णवाच्या घरात. तुकोबारायांचं सांगत नाहीये मी, तुकोबारायांच्या पत्नीचं सांगते मी. भावे तया कुळा, त्या प्रत्येक व्यक्तिमत्वात जो वैष्णवाच्या कुळात आहे. करा ना विचार करा. जिजाबाईचा काटा विठ्ठलानं काढला. मायबापा हो, तुमचा आमचा काटा गावानंच काढला आहे की नाही. आपल्याला भाऊकीच पुरेशी आहे, आपल्याला काय पांडुरंगाची गरज आहे. नको देवा, ही संत मंडळी, हे दुमत नकोच पांडुरंगा माझ्याकडे. मला हा अहंकार नको. सगळं तू करतोय, माझ्याकडे गर्व कशाचा. मी करतच काही नाहीये. माझं जे काही चाललंय ना, आज नाव जरी पाटलांचं असलं तरी करून घेणारा पांडुरंगच आहे ना. त्यांच्या आई वडिलांची पुण्याई आहे म्हणून त्यांच्या हातातनं समाजसेवा घडतीये. ते व्यक्तिमत्व जरी गेलं तरी ते कर्म आयुष्यभर जिवंत राहणार आहे. त्यांनी समाजाची, एखाद्या कुटुंबाची केलेली सेवा आयुष्यभर ध्यानात राहणार आहे. तेच पाहिजे देवा, मला ज्ञात असावं. मीरा पकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मीरा पकी कृपा से सब काम हो रहा है. विचारलं कोणीतरी मला, काहीच नव्हतं. आज माणसं मागं पुढे फिरतायत. खायची पंचायत होती, आता काय खावं कळत नाही. राहायला घर नव्हतं, आता बंगलेत. कसं काय. उत्तर आहे, पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. कान देऊ नाही का बरं का, काय म्हणतायत. चालवणारा कुणीच नाहीये. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है. करता नहीं हूँ कुछ भी, करता नहीं हूँ कुछ भी, फिर भी नाम हो रहा है. मेरी आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा नाम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से
मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. नाही तर करा विचार, 24 वर्षाची पोरगी मी, काय एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली ती वय वनात जाऊन? काहीच नाही दादा. फक्त ज्ञानोबारायला माय मांडलं, माऊलींच्या समाधीवर मस्तक ठेवलं, सांगितलं पदरात घे. माऊलींनी इतकं मोठं केलं. अहो मी विनवणी काय, याचना सुद्धा केली नाही हो. फक्त म्हणलं तू माय हो. अशी माय झाले ज्ञानोबाराय. आम्ही फक्त समाधीवर मस्तक ठेवलं. आज अख्खा महाराष्ट्र पात्रता नसताना आमच्या चरणावर मस्तक ठेवतो. इतकं माऊलींनी आम्हाला मोठं केलं. आम्ही यायचं म्हणलं की फुलांच्या पायघड्या, आम्ही यायचं म्हटलं की सणासारखा आनंद. आमच्यात ताकद नाहीच आहे. आम्ही त्या माऊलींना मानलं, हीच ताकद आहे. तर काय हो आम्ही, काय ताकद आहे आमच्यात सांगा? काहीच नाही. घ्या ज्ञानेश्वरी हातात. ज्या दिवशी ज्ञानेश्वरी हातात येईल ना, त्या दिवसापासून चांगले दिवस चालू होतील. गळ्यातल्या माळीसारखी श्रीमंती नाही, कपाळाच्या गंधासारखा स्वाभिमान नाही, दारात पांडुरंगाचं नामचिंतन असणं याच्यासारखं वैभव नाही, आणि भगवंतावर असणारा विश्वास याच्यासारखा आयुष्यात दुसरा आनंदच नाही. एवढंच सांभाळा बघ. काहीच कमी पडत नाही दादा, काहीच. जे सुकुळीने आपुली आत्मजा सत्कुळीची दिदली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. ज्या कुळात मुकुंद आहे त्या कुळात लक्ष्मी थांबतेच. पण निस्ता मुकुंद असून चालत नाही. मुकुंद नम्रतेनं सांभाळता आला. निस्त्या माळीचा फायदा नाही. जर अहंकार असेल तर काहीच भेटत नाही. कळतंय का? गळ्यातल्या माळी सोबत नम्रता सुद्धा पाहिजे. कपाळाच्या गंधासोबत स्वाभिमान सुद्धा पाहिजे. भगवंताच्या नामचिंतनासोबत माणसाची कदर सुद्धा करता आली. निस्त्याच माळेला काय करायचं मला सांगा? नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंध, बापाच्या कमरेत लाता, देव भेटला नाही, तू बाप ठोकला. हेही चालत नाही दादा परमार्थात. नाही बर का, लय अवघड झालंय आपलं. आपण चुकीचा परमार्थ करतोय. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातलिया भय नरका. तुका म्हणे कैसे आंधळे हे जण गेले विसरून खऱ्या देवा. खरं स्वीकारत नाही, कल्पनेची बाधेत आहे आपण. कसं सुख लागणार आहे? देवाचा दोष नाहीये, कर्माचा दोष आहे. वागणंच चांगलं नाही तर काय सुख भेटणार आहे सांगा ना तुम्ही? विनंती आहे. अहो तुम्ही सप्त्याच्या पंक्तीत म्हणता वरची तरी द्या. अरे सप्त्यात तरी बादलीतलं खालचं खा का? सप्त्यात बी तरीच हाणायची तुला. हे ना तो वाटोळ आहे. अर्ध आयुष्य ह्याच्यात गेलं. सजने रसा रसा वाट, रशानं तर काटा काढला जिंदगीचा. पुरुषांचं मरू द्या, मला बायकांचं नवल वाटतं. मस्त घेऊन आलाय त्याला वर महाराज बर का. असा मित्र पाहिजे बर का आयुष्यात. असा भाऊ पाहिजे ज्यांना हाताला धरून कीर्तनात आणलं पाहिजे. त्याच्यासारखं वैभव नाही. तुमचे हाताला धरून कचकच कांद्याला नेते ती महाराज बर का. त्याच्यामुळे तुमच्या आयुष्याचं वाटोळ आहे. ते बिचाऱ्यानं व्यवस्थित व्यासपीठावर आणलं ना, खाली येस का? थांब मी येतो न्यायला. काळजी करू नको, पांडुरंग असाच आहे हो. खाली येस का? काळजी करू नको. वर यायचंय का तुला? मी येतो. हाताला धरतो. तू डगमगतोय का? मी हाताला धरून वर आणतो. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. मी कुणालाच भेट नाही महाराज, मी धरतोच तुला. अगदी असं आहे बघा पांडुरंग. फक्त आहे ना पांडुरंगाने हात धरला याची जाणीव पाहिजे. महाराज हे न केलंय हे माहीत असलं पाहिजे. मी केलंय हा अहंकार नको. अहंकाराचा वारा न लागो. राजस म्हणजे लाडावलेला. राजस म्हणजे राजाचं पोरग लाडावलेलं. वैष्णव म्हणजे लाडावलेला असतो दादा. काळाचे ही काळ लढीवाळ विठ्ठलाचे. आई बाप एवढा श्रीमंत म्हणलं आम्हाला लाडायला काय लागतं? पण कसं आहे ना, ते लाडावलेलं स्वरूप अहंकारात नाही गेलं पाहिजे. अहंकार नाडीला तुका मने वाया गेला. तुका मने वाया गेला. हे अहंकार तुका मने अहंकार केला तुका म्हणे वाया गेला. बरं साधच आहे ना दादा.
जिथं कुठे अहंकार आहे, बरं कशाचा करावा? अहो काही नाही हो आपलं, काहीच नाही. पण आपली अवस्था अशी आहे की सगळं माझं आहे, या भ्रमामध्ये आम्ही सुख नाकारतोय. नको देवा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा. बरं विष्णुदास तर मरू दे देवा, भाविक, भाविक म्हणजे माळकरी नाही पण वारी करतोय, भाविक आहे. माळकरी नाहीये पण पांडुरंगाला मानतोय, भाविक आहे. अशाला सुद्धा अहंकार हो देवा, नको. खरंच माझी विनंती आहे, घरात परमार्थ असू द्या, पाया पडते माऊली तुमच्या. जे आम्ही आज शिकतोय ना दादा, हे माऊलींनी फार पूर्वी सांगितलं आम्हाला. हे जे आता आम्ही बेसिक शिक्षण घेतो ना, आर्ट, कॉमर्स, सायन्स, CBSE, SSC, BHMS, MBBS, PhD, ॲग्रिकल्चर, MPC, UPC, विश्वातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानोबारायांसारखे शास्त्रज्ञ आजपर्यंत झाले नाही. बरं तुम्ही म्हणाल काय संबंध परमार्थाचा आणि विज्ञानाचा? या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी 1806 साली पाश्चिमात्य संस्कृतीने लावला असं आमचं मत आहे. वेस्टर्न कल्चर 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे, तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेशे म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. हे विज्ञान आम्हालाही आजपर्यंत नाही कळलं. करा ना विचार. चाचूचे नि सांडसे खंडी जपय पाणी राज हंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोने देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय, म्हणून नाही त्या भ्रमात अडकू नका. किती पुस्तकं वाचली तरी ज्ञानेश्वरीची सर येणार नाही. तुम्हाला नाही कळली ज्ञानेश्वरी तरी वाचा, तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याणच आहे. फक्त माऊलींना कळू द्यायला लेकरू माझं. माऊलींची फक्त विश्वास, बहीण म्हणून सांगते, विश्वास ठेवा. नाही त्या गोष्टीच्या खाली घ्या त्याला, नाही त्या गोष्टीच्या पाया पडू नका. नको. काय राहिलं हो दादा कलियुगात? हा, ज्या डोळ्याला पांडुरंग आवडायला पाहिजे त्या डोळ्याला भलत्या गोष्टी आवडायला लागल्या. काय राहिलं सांगा ना. बाप म्हणून, भाऊ म्हणून सांगा, नजरेत नजर घालून सांगा. माझ्या बाया वाचवणारे आपण बाया नाचवायला लागलो तरी लाज नाही राहिली आपल्याला. राहिली? अरे ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे ती गोष्ट स्वाभिमानाने मिरवताय तुम्ही. मांसाहार करणं स्वाभिमानाची गोष्ट आहे. स्टेटस आहेत त्याचे. पार्टीला गेलतो आज, मटन थाळी आणली, चिकन थाळी आणली, बिर्याणी आणली, दारूचा खंबा स्टेटसला. अरे ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे ती गोष्ट तू स्टेटसला ठेवतोय. बरं का उठवलाय, नात करते का, यावंच लागतोय, आज सोमवार उद्या मंगळवार. आमचा भाग तर बेकार झाला निसता महाराज. बरं का काय राहिलं? लाज वाटायला पाहिजे आपल्याला. आपण हिंदू धर्मात जन्माला येऊन आपलं असलं वागणं आहे, आपण स्टेटस ठेवतोय रे त्याचे. ठेवा ना स्टेटस. आज इथं कीर्तन आहे, उद्या तिथं भजन आहे, आज इथं हे, उद्या रामायण आहे, पुन्हा हे करा ना बाबांनो. हा, बायावर पैसे उधळणं तुम्हाला भारी वाटायला लागले? अख्ख्या जगाचा बाप आहे ब्रह्म, देवळात नाही